सिंधुदुर्गामध्ये कणकवलीत मतदानावेळी 88 वर्षांच्या आजी सुद्धा मतदानासाठी आल्या आणि आजींनी सगळ्यांना मतदानाचं आवाहन केलंय. पाहूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान होताना आपल्याला पाहायला मिळतं. मी सध्या कणकवलीमधील कलमठमध्ये आणि या ठिकाणी 88 वर्षाच्या आजींनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आपल्याला पाहायला मिळतात. आपण आजींसोबत बातचीत करूया. आजी, मतदानाचा हक्क बजावला, काय सांगाल? मी माझा मतदानाचा हक्क बजावला आणि बजावला. बाकीच्यांनी मतदानासाठी या वयासाठी काय सांगाल? बाकीच्यानी पण असंच माझ्यासारखं यावं. मोडको तडको असलं तरीसुद्धा कुणाची तरी मदत घेऊन यावं. नक्कीच. तर आपण पाहिलं असेल तर 88 वर्षाच्या ज्या आजी आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. युवा पिढीला त्यांनी संदेश दिलेला आहे की तुम्ही देखील या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला पाहिजे. आपण जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समितीच्या निवडणुकींसाठी मतदान होताना पाहायला मिळतं. यातील तब्बल 25 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध झालेल्या आहेत आणि आता 125 जागांसाठी जी निवडणूक प्रक्रिया आहे ती राबवली जाते आणि सकाळपासूनच जिल्ह्यात शांततेत मतदान होताना आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन महबूब शेख सह सदाशिव लाड, एबीपी माझा, कणकवली, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.